गुरुद्रोण, कृपाचार्य, जयद्रथ, अश्वत्थामा, शल्य, शकुनी मामा, जरासंधाचा वीर पुत्र सहदेव, कृतवर्मा, बल, बाली, भगदत्त, भरीश्रवा, क्षेम, धूर्ती, दुर्योधन, दुःशासन, पितामहांचे सर्व महारथी समरांगणावर होते. पण मत्स्य आणि विराट यांच्या लक्षावधी सेनेला मारण्यापेक्षा त्यांना कुठल्याही पांडव योद्ध्याला इतक्या दिवसात कंठस्नान घालता आलं नाही. पराक्रमाची सीमारेषा ओलांडता आली नाही. आपल्या गुरुला साक्षात जमदग्नी ऋषी परशुरामांनाही पराभवाचा काळा कलंक पत्करायला लावणारे पितामह भीष्म सेनापती म्हणून असताना पांडवांपुढे ते कसे काय निष्प्रभ झाले? केवळ वृद्धत्व हेच त्यांचं कारण नव्हतं. केवळ श्रीकृष्णाचे रणकुशल डावपेच हेही त्यांचं उत्तर नव्हतं. त्यांना प्रेमाचे कोमल पाश तोडवतच नव्हते. प्रेमाच्या आसक्तीची व्यक्तीला घेरून राहिलेली लोचट बंधनं क्षत्रिय असून रणांगणावरही त्यांना सोडवत नव्हती. श्रीकृष्णानं ती तोडली होती, पण त्याचा भक्त म्हणून घेणाऱ्या पितामहांच्या महारथाबरोबर मात्र ती समरांगणात त्यांच्या छायेसारखी त्यांचा पाठपुरावा करीत होती. प्रेम ही प्रसंगी महान ठरणारी प्रेरक शक्ती कधीकधी आणि नेमकी ऐन निर्वाणीच्या प्रसंगी पितामहांसारख्या शूर योद्धालाही दुर्बल करीत होती. पितामहांच्या बरोबर हे रोज ऐकायला मिळत होतं. मन पांडवांकडं आणि शरीर कुरुसैन्यात अशा द्विधा मनस्थितीतच ते लढत होते. युद्धारंभी किंकर्तव्य झालेला अर्जुन श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर सावरला होता. मात्र संभ्रमित पितामह तसेच राहिले. आपल्या वध्य मामाला मारणाऱ्या श्रीकृष्णाचा आदर्श ते विसरले होते. पित्याच्या आज्ञेसाठी आपल्या मातेचं रेणुकेचं मस्तक धडावेगळं करणाऱ्या आपल्या प्रत्यक्ष गुरुचा परशुरामाचा आदर्श ते विसरले होते. जीवनभर उचललेली पांडवांची तळी ते लक्ष कुरुसैनिक भीमाच्या गदेला आणि अर्जुनाच्या बाणांना पणाला लावून युद्धातही उचलून धरीत होते. हे त्यांना करायचं होतं, तर महामंत्री विदुरांसमवेत त्यांनी ही हिमालयाची वाट का धरली नाही? पितामहाने आपलं धवल चारित्र्य केवळ प्रेमापोटी कळंजून का घ्यावं, तेच मला समजत नव्हतं. कुरु म्हणून पितामह श्रेष्ठ ठरले. जीवनभराच्या अलांछन ब्रह्मचर्यानं महत्पदाला चढले. पण सेनापती म्हणून पांडवांशी सौम्य युद्ध करून कुरूंची दिशाभूल करण्याऐवजी ते सरळ पांडवांकडून लढले असते तरी एक योद्धा म्हणून मी त्यांचं स्वागत करून त्यांचे चरण धरले असते. ज्या वेळी युद्धाची महान विषारी बीजं अंकुरत होती, त्या वेळी एका तटस्थ आणि हतप्रभ त्रयस्थाची भूमिका घेऊन रंगवलेल्या शोकांत नाट्याचा हा शेवटचा अंकही ते त्या तटस्थतेनं पार पाडित होते. त्यांची न्यायप्रियता आखाड्यासारख्या काही अटीतटीच्या प्रसंगी मला स्पष्ट दिसली होती. म्हणूनच त्यांच्याविषयी नितांत आदर असलेले माझं मन विचारित होतं, पितामह असे का वागतात? सत्यसेनानं कथन केलेले क्षणचित्र स्वस्थ बसू देत नव्हती. रात्रीच्या दाटलेल्या अंधारातही निद्रेला पारखी झालेली डोळ्यांची पाखरं शिबिराच्या छताला रोज टोचा मारीत होती. समरांगणाच्या प्रत्येक दिवसाची चित्र त्यावर कोरीत होती. पहिल्या दिवशीच्या ऐन उत्साहपूर्ण युद्धात सात्यकी विरुद्ध लढलेले कीर्तवर्मन, विराटपुत्र उत्तराला कंठस्नान घालणारे शल्य, इरावान आणि श्रोतायू यांचं घनघोर युद्ध, कुंतीभोजाला घेरणारे विंदानुविंद, द्रुपदावर धावून जाणारा जयद्रथ, बृहद्बलाला घायाळ करणारा अभिमन्यू, अश्वत्थाम्यानं पिटाळलेले शिखंडी इत्यादी सर्व स्पष्ट दिसत होतं. मन मात्र एकाच वीराभोवती त्या रात्री रेंगाळलं होतं. पांचाल राज्य श्वेताभोवती पांडवाकडून लढताना त्या वीरानं पहिल्या दिवसाच्या अविरोध नायकत्वाचा मान पटकावला होता. पितामहांना संत्रस्त करून त्यानं सहस्रावधी सैंधव, गांधार, कलिंग आणि कुलिंद कापून काढले. भयग्रस्त सेना पितामहांच्या नावे आक्रोशत त्यांच्या महारथाचा आश्रय घेऊ लागली. तेव्हा पितामहांनी श्वेताला सरळ आपल्या अंगावर घेतला आणि त्याच्या श्वेत नावाला शोभणारा कंठभेद करून त्याच्या धवल कीर्तीचा मार्ग सुलभ करून दिला. संध्याकाळी युद्ध थांबलं तेव्हा सर्व सैनिक योद्धांची
झुंबड श्वेतांचं चेतनाहीन शरीर पाहण्यासाठी एकवटली होती. पहिल्या महान दिवसाचा शेवट श्वेतानं श्वेतपूर्ण केला. मार्गशीर्ष वद्य तृतीया या दिवशी पितामहांनी केलेले सारंग पक्षासारखे सैन्य रचना निष्प्रभ करावी म्हणून पांडवांच्या सेनापती धृष्टद्युम्नानं आपली सेना क्रौंच पक्षाच्या आकाशात उभी केली. क्रौंच पक्षाच्या आकारात उभी केली. तो स्वतः अग्रभागी उभा राहून आपल्या पित्याला द्रुपदाला पराभूत करणाऱ्या गुरु द्रोणांना आपले रक्तवर्णी अग्नीसारखे नेत्र विस्फारून अथक शोधत होता. सूर्योदय होताच हात उंचावून सिंहासारखी गर्जना करीत तो अश्वत्थाम्यावर तुटून पडला. शल्य शंखाला भिडला. पितामहांनी पांचालांची सेना बाणाने झाकून टाकली. अभिमन्यू लक्ष्मणावर चालून गेला. धुळीचे लोळ उठले. आपला कोण आणि परका कोणाचा मेळ लागला नाही. सात्यकीच्या झंझावती गर्जनायुक्त भ्रमणानं दुसरा दिवस निनादला. पितामहांचा सारथी ठार करून त्यानं आपल्या वृष्णी कुलाची खरी ओळख सर्वांना करून दिली. प्रेतांचे ढिगारे हिमालयाची उंची मोजू लागले. नाराज बस्ती पदम सुची गोमुख अवस्थी या फेकलेल्या असंख्य बाणांचे पर्वत झाले. वद्य चतुर्थीचा तिसरा दिवस उजाडताच पितामहांनी ठेवणीतील गरुडाकार सैन्यरचना आखली. तिला ग्रासण्यासाठी अर्जुनानं अर्धचंद्राकार सैन्य उभं करून उजव्या हाताशी रथाचा चक्ररक्षक म्हणून भीमाला घेतला. पक्षांच्या किलबिलाटात खड्गांचा खणखणाट मिसळत त्यांनी कौरवांचा मध्यान्हकालापर्यंत क्रूर पाठपुरावा केला. कोसल, केकय, गांधार, संशक्तक, त्रिगर्त यांच्या सेनापथकातील शेकडो अश्वसात रथी आणि पदाती निपटले. त्यांना थोपवायला कोणीच सामर्थ्य नव्हतं. भयग्रस्त होऊन वाचवा वाचवा म्हणत कुरु सैन्य दुर्योधनाच्या आश्रयाला धावलं. सेनापती झालेल्या पितामहावर सौम्य युद्ध खेळल्याबद्दल दुर्योधन प्रचंड खवळला. त्याच्या मर्मभेदक वाक्ताडनानं संतप्त होऊन भीष्माने पांडव सेना इतकी मागं पिटाळली की ती आता रणक्षेत्राबाहेर पळून जाणार असं दिसू लागलं. ते पाहताच हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा केलेल्या श्रीकृष्णानं अर्जुनांचा नंदीघोष रथ टाकून धर्तीवर झेप घेतली. कुठल्या तरी रथाचं उखडलेलं चक्र हाती पेलून तो सरळ पितामहावर सरसावून धावला. 10 पावलं तो पुढं सरसावला नसेल तोच अर्जुनानं रथातून खाली झेपावत त्याला थोपविला. तिसरा दिवस धर्तीवर अंधाराचे काळे दाणे पेरत श्रीकृष्णाची प्रतिज्ञा भंगून निघून गेली. मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की पितामहांना भेटावं, त्यांना असाच निकरानं संग्राम करीत राहण्याची विनंती करावी. पण ते शक्य नव्हतं. एक अर्थरथी एका महारथाच्या एका सेनापतीच्या शिबिरात कसा जाणार? चौथ्या दिवसापासून अंधार वाढायला सुरुवात झाली. त्या दिवसापासून कलेने क्षय पावणाऱ्या चंद्रासारखी आमची सेना निष्प्रभ होऊ लागली. तो दिवस भीम आणि घटोत्कच यांनी आपल्या हाती घेतला होता. खवळलेल्या भीमानं महासागरासारखी आपली विशाल काया फुलवीत सिंहनाद करताच हत्तीच्या अंगावरील केशसुद्धा ताठ उभे राहिले. वृषपर्व्याकडून मिळालेली आपली गदा पेलत तो गजदलात धुमाकूळ घालून कुरूंचे हत्ती कुरूंवरच उलटवून लावीत होता. वर्षा ऋतूतील पाणलोटासारखा अवतीभवतीच्या सैन्याचे तट ढासळीत होता. तो भीम नाही, यम आहे म्हणून कुरुसैन्य सैरावैरा धावू लागलं. त्या सैरभैर झालेल्या सैन्याला अधिकच गोंधळून टाकण्यासाठी घटोत्कच मोठमोठे वृक्ष उखडून त्यांचे मार्ग रोखीत होता. भीमासमोर उभं राहण्याचं सामर्थ्य एकाच गदावीरात आहे हे जाणून त्या सर्वांनी दुर्योधनाला त्याच्यावर सोडला. खवळलेल्या 2 हत्तीसारखे ते एकमेकांना भिडले. प्रहारावर प्रहार करून ठिणग्यांचे स्फुल्लिंग वर्षवू लागले. युद्ध सोडून सैनिक त्यांचे गरगरणारी वेध घेणारी मंडलं पाहू लागले. दुर्योधनानं मस्तकाजवळ एक मर्मभेदी प्रहार करताच हिमालयाचा कडा कोसळावा तसा भीम उन्मळून खाली पडला. धरती हादरली. कुरुसेनेनं दुर्योधनाचा गगनभेदी जयजयकार केला. पण घडीभरात पुन्हा उठलेल्या भीमानं शक्रदेव, केतमान, सत्यदेव, सेनापती, भानुमान,
जलसंध, उग्र, वीरबाहो, दुर्लोचन या दुर्योधना बंधूंना विदीर्ण केलं. उपाशी व्याघ्रासारखे पलित्याप्रमाण असलेले रक्तवर्णी नेत्र घरघर फिरवीत झंझावतासारखा तो चतुरंग दलात अविरोध भ्रमण करून सापडेल त्याला आव्हान देऊन अंगावर घेऊ लागला. आपल्या अवजड गदेनं अनेक बलदंडांना छिन्नविच्छिन्न करून अंगी मृत्यू संचारल्यासारखा समोर सोमरसाचे कुंभच्या कुंभ रिचवीत दुःशासन दाखवा म्हणत थैथै नाचला. वद्यषष्टीच्या 5व्या दिवशीच्या युद्धात आमच्या सेनेने केलेल्या मकराकृतीवर अर्जुनाचे शेनपक्षाकृती पांडवसेना चालून आली.